अगं आई, तुला माझ्या घरी येण्यासाठी विचार करण्याची काय गरज आहे? हे बघ, तू बिनधास्त ये. कारण आता या घरावर तुझ्याच मुलीचे राज्य आहे. माझ्या मर्जीशिवाय या घरातील पानही हलत नाही. या घरामध्ये मी जे बोलते तेच होते. आणि विशेष म्हणजे माझी सासू मी काही सांगण्याआधीच निमूटपणे घरातील सर्व कामे करते. तुझी इथे कसलीच गैरसोय होणार नाही याची मी काळजी घेईन. त्यामुळे तू फक्त इकडे आणि तुला वाटेल तितके दिवस आरामात राहा. आणि तिकडचे म्हणशील तर वहिनी आहे की घर सांभाळायला. अगं, तिची सुद्धा सासरबद्दल काहीतरी जबाबदारी आहेच ना. रंजना आपल्या आईला नीलमताईंना फोनवर बोलत होती. नीलमताई म्हणाल्या, ते सर्व ठीक आहे रंजना, पण माझे तिथे येऊन राहणे आणि तुझ्या सासूने घरातील काम करणे याचे जावेबापूंना वाईट वाटले तर? आणि त्यापेक्षाही तुझे बाबा जाऊ देतील का मला तुझ्याकडे? ते तर कोणत्या जमान्यात जगतात कोणास ठाऊक. त्यांचे म्हणणे आहे की मुलीच्या सासरे आईवडिलांनी जाऊच नाही. रंजना म्हणाली, अगं मम्मी, बाबांच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? त्यांचे जाऊ देत आणि तिकडे वहिनी आहे, घेईल त्यांची खाण्यापिण्याची काळजी. बाबांना राहू देत तिथे, तुझी तू इकडे ये. मम्मा, आपण खूप शॉपिंग करू, सिनेमाला जाऊ, तू म्हणशील तिथे फिरायही जाऊ. मम्मा, मला माहिती आहे ग, तू जर तिथे राहिलीस तर तुला उगाचच वहिनीला कामामध्ये मदत करावी लागते, नाहीतर मग बाबांना राग येतो. आणि राहिली गोष्ट तुझ्या जावयाची, तर तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस. त्यांना मी माझ्या मुठीत ठेवले आहे. एवढे बोलून दोघी मायलेकी हसू लागल्या. फोन ठेवल्यानंतर रंजना तिच्या सासूला कार्तिकी ताईंना म्हणाली, आई, माझी मम्मा येणार आहे, त्यामुळे ती येण्याआधी गेस्ट रूमची साफसफाई करून घ्या, जाळ्यात जळमटे काढा आणि हो, ही कामे झाल्यावर काही गोडधोड बनवून ठेवा. रोज संध्याकाळी माझ्या आईला चहासोबत काहीतरी खाण्याची सवय आहे. तिचे बोलणे ऐकून कार्तिकी ताई म्हणाल्या, रंजना, स्वयंपाक बनवण्यापर्यंत तर ठीक आहे, पण रूमची साफसफाई माझ्याकडून कशी होईल? खुर्ची किंवा सीडीवर चढून जाळ्या जळमटे काढणे माझ्याच्यानी शक्य होणार नाही. साडीत पाय अडकून मी जर खाली पडले तर मग तुला माझी सेवा करावी लागेल. करणार आहेस का मग माझी सेवा? रंजना क्षणभर विचारात पडली आणि म्हणाली, आई, तुम्ही असे करा, आजपासून साड्याऐवजी माझे जे जुने चुडीदार आहेत ते घालून काम करा, मग तुमचा कशातही पाय अडकणार नाही. कार्तिकी ताई म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस? घरातील कामे करण्यासाठी आता तू माझे राहणीमान, माझा वेश बदलणार आहेस का? अगं, या वयात जर मी ते कपडे घातलेले लोकांनी पाहिले तर ते लोक काय म्हणतील? रंजना म्हणाली, तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही लोक त्यांचे कामधंदे सोडून तुम्हालाच पाहत बसणार आहेत. तुम्ही काय स्वतःला काही जया बच्चन समजता का? हे बघा, मी जेवढे सांगते तेवढेच करा. तुम्हाला तर फक्त काम न करण्याचा बहाणा हवा असतो. आता जर घरी बाहेरून चटपटीत पदार्थ मागवले तेव्हा तुम्ही मात्र तुमचे वय विसरून लगेचच खायला बसता. तेव्हा तुमच्या वयाचे भान राहत नाही का तुम्हाला? तुमचे म्हणजे असे झाले आहे की खायला कार आणि भुईला भात. आता माझ्याकडे काय पाहत आहात? मला काही सोने लागले आहे का? जा आणि तुमच्या कामाला लागा. तुम्हाला ठाऊक आहे ना, जर व्यवस्थित तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला तुमची औषधे मिळणार नाहीत. सुनेचे बोलणे ऐकून कार्तिकीताई पटकन त्यांच्या कामाला लागल्या. आपली आई यायच्या आधी रंजनाने संपूर्ण घराची साफसफाई करून घेतली. त्यानंतर कार्तिकीताईने मिठाची शंकरपाळी बनवली. जेव्हा नीलमताई आल्या तेव्हा रंजनाला खूप आनंद झाला. आपल्या मुलीने खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था अगदी चोख केली आहे हे पाहून नीलमताईंनाही खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलमताई कार्तिकीताईंना म्हणाल्या, अरे वा विणबाई, माझ्या मुलीने तर तुमचा कायापालट केला. काय जावई बापू, तुम्ही तुमच्या आईचे हे रूप ह्या आधी कधी पाहिले होते का? असे बोलून त्या हसू लागल्या. पण बिचाऱ्या कार्तिकीताईंना त्या कपड्यामध्ये अस्वस्थ वाटत होते. पण ह्यापेक्षाही जास्त वाईट या गोष्टीचे वाटत होते की त्यांचा मुलगा रोहित हे सर्व पाहून ऐकूनही गप्प होता. दुसऱ्या दिवशी शेजारी राहणाऱ्या शिंदे काकू, ज्या नीलमताईंच्या मैत्रीण होत्या, त्या नीलमताईंना भेटायला घरी आल्या होत्या. तेव्हा रंजना म्हणाली, आई, तुम्ही चहा पाण्याचे बघा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गप्पा मारत बसा. कार्तिकीताईंनी पटकन चहा बनवला आणि त्या चहाचा ट्रे घेऊन आल्या. त्यांना पाहून शिंदे काकू म्हणाल्या, हे काय कार्तिकीताई, तुम्ही चक्क चुडीदार घातला आहे? त्या म्हणाल्या, मान्य आहे की तुमच्या सुनेने तुम्हाला ॲडव्हान्स बनवले आहे, पण
सलवार सूटवर ओढणी तरी घ्यायची ना, असे बोलून शिंदे काकू आणि नीलमताई हसू लागल्या. कार्तिकी ताईच्या डोळ्यात पाणी आल्याने त्या चहाचा ट्रे टेबलवर ठेवून किचनमध्ये निघून गेल्या. रंजनाला खूप राग आला आणि ती किचनमध्ये जाऊन म्हणाली, हे काय आहे सासूबाई, ओढणी न घेताच बाहेर आलात? ऐकले नाही का शिंदे काकू काय म्हणाल्या? तुम्हाला तर आमच्या इज्जतीचा अजिबात काळजी नाही. तुम्हाला जरा काय सूट दिली तर तुम्ही लगेच हवेतच उडायला लागलात. सुनेची बोलणं ऐकून कार्तिकी ताईचे डोळे पाणावले आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि आपल्या पतीच्या फोटोकडे पाहून म्हणाल्या, तुम्ही पाहत आहात ना, बाहेरचे आणि घरातले सर्वजण माझा अपमान करत आहेत, माझ्यावर हसत आहेत. मी कधीच आपल्या सुनेला कोणते बंधन लावले नाहीत, पण माझ्यावर ही कसली वेळ आली आहे? माझी सून माझ्यावर बंधने लादत आहे. कार्तिकी ताईंना आठवू लागले की त्यांचे सुद्धा मोठे कुटुंब होते. सासरी, सासू, सासरे, 2 दीर, नवरा होते. कार्तिकी ताई या घरातील सर्वांची मर्जी राखून मिळून मिसळून राहत होत्या. पण त्यांची सून आल्यावर 2च वर्षांनी घरामध्ये भांडणे सुरू झाली. त्यामुळे घरातील लोकांना वाटणी करावी लागली आणि रमेशराव आपल्या कुटुंबासह वेगळे राहू लागले. आपल्या कुटुंबापासून वेगळे राहण्याचे दुःख रमेशरावांना सहन झाले नाही आणि काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. ते गेल्यानंतर कार्तिकीताईंनी जी अवस्था झाली त्याबद्दल कोणाला ठाऊक नव्हते. लोक म्हणतात सासू सुनेवर अधिकार गाजवते, पण त्यांच्यासोबत उलटे झाले होते. त्यांची सून त्यांना तिच्या इशाऱ्यावर नाचवत होती. कार्तिकीताई सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करायच्या आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा त्यांना सर्व कामे संपवूनच झोपावे लागायचे. झोपण्यापूर्वी सुद्धा त्यांना सर्व कामे संपवून झोपावे लागायचे. सुनेने आवाज दिल्याबरोबर त्या एका हाकेत धावत जायच्या. घरामध्ये शांतता टिकून राहावी यासाठी त्या पूर्ण प्रयत्न करायच्या. पण त्यांच्याकडून साधी जरी चूक झाली तरी त्यांची सून त्यांना मोठ्या आवाजात 4 गोष्टी ऐकवायची. पण बिचाऱ्या कार्तिकीताई तरी काय करू शकणार होत्या? नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना BP, शुगरचा त्रास सुरू झाला. त्यासाठी त्यांना वेळेवर औषधं घेणे गरजेचे होते. पण जेव्हा कधी त्यांच्याकडून एखादे काम झाले नाही तेव्हा रंजना सासूला औषधे देत नव्हती. त्यामुळे कार्तिकीताई गपचूप सर्व काही सहन करत होत्या. पण त्यांना दुःख एकाच गोष्टीचे होते की त्यांच्या मुलाला, आईला होणारे दुःख, तिचा त्रास दिसत असूनही तो मूग गिळून गप्प होता. काही दिवसांनी रंजनाची आई पुन्हा तिच्या घरी परत गेली आणि एके दिवशी कार्तिकीताईंच्या मुलीचा, ईशाचा, रोहितच्या मोबाईलवर फोन आला. ती म्हणाली, दादा, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर आईला माझ्याकडे पाठवून दे. बरेच दिवस झाले ती माझ्याकडे आली नाही. वाढदिवस झाल्यानंतर काही दिवस तिला मी माझ्याकडे ठेवून घेते. तो ठीक आहे म्हणाला, पण रंजनाला सासूला कुठेही पाठवण्याची इच्छा नव्हती. कारण सासू गेल्यानंतर घरातील कामे कोण करणार हा खूप मोठा प्रश्न तिच्यापुढे उभा होता. रंजना रोहितला म्हणाली, मी सासूबाईंना कुठेही पाठवणार नाही. तिकडे गेल्या की त्या आजारी पडून येतील, मग तेव्हा काय करायचे आपण? रोहित म्हणाला की जर तू आईला जाऊ दिले नाहीस तर ईशा इथे तिच्या मुलांसह इथे येईल. मग तेव्हा तू तिच्या समोर आईकडून कामे करून घेणार आहेस का? अगं, सर्व कामे तुला करावी लागतील आणि दुसरे म्हणजे तू जर कामवाली बाई लावलीस तर तुझा खर्च वाढेल. त्यामुळे विचार कर. आईला 4-8 दिवस ईशाकडे जाऊ देत. नवऱ्याचे बोलणे रंजनाला पटले आणि मग नाईलाजाने रंजनाला कार्तिकीताईंना नणंदच्या घरी पाठवून द्यावे लागले. लेकीच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी कार्तिकीताईंनी मोकळ्या हवेत श्वास घेतला. कार्तिकीताईंना ईशाकडे जाऊन अजून 4 दिवसही झाले नव्हते की रंजनाने रोहितला आईला घेऊन येण्यासाठी पाठवले. त्याच दिवशी ईशा आईला घेऊन बाजारात गेली होती आणि तिने आईसाठी छानशी साडी घेतली आणि बरीचशी खरेदारी केली. इकडे रोहित ईशाच्या घरी वाट पाहत बसला होता. तेवढ्यात रंजनाचा फोन आला. ती म्हणाली, काय झाले? किती वेळ झाला तुम्ही गेला आहात? तिथून निघालात की नाही? तेव्हा रोहित म्हणाला, अगं रंजना, मी इथे आईची वाट पाहत बसलो आहे. आई ईशासोबत बाजारात गेली आहे. आई आली की लगेच मी आईला घेऊन निघतो. त्याचे बोलणे ऐकून रंजनाला खूप राग आला आणि ती म्हणाली की सासूबाईला तिकडे जाऊन खूपच मोकाट फिरत आहेत. तरीच मी तुम्हाला त्यांना जाऊ द्यायला नको म्हणत होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. रंजनाने नवऱ्याला खूप काही सुनावले. त्यामुळे रोहित दुःखी झाला.
काही वेळाने जेव्हा ईशा आणि कार्तिकीताई घरी आले तेव्हा रोहित रागात आईला वाईट साईड बोलू लागला आणि ईशाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बहिणीला सुद्धा तोंड सोडून बोलू लागला. आपल्या मुलीचा होणारा अपमान पाहून कार्तिकीताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी रोहितला समजावण्याचा प्रयत्न केला पण रोहित आईला म्हणाला, आई तू काहीही बोलू नकोस, आधी गपचूप तुझी बॅग भर आणि पटकन माझ्यासोबत चल, माझ्याकडे फालतू वेळ नाही. ईशा आश्चर्यचकित होऊन आपल्या भावाकडे पाहत राहिली. अरे दादा थांब जरा, आईला 2 घास तरी खाऊ दे. पण तरीही तो आईला घेऊन गेला. जेव्हा कार्तिकीताईंनी घरामध्ये पाऊल ठेवले तेव्हा रंजना म्हणाली, हे काय आई, तुम्हाला काय वाटले होते की तिथे गेल्यावर तुम्हाला पंख आले आहेत? इथे मी एक काम सांगितले तर माझे कंबर दुखते, हातपाय दुखतात असे बहाणे बनवता आणि लेकीकडे गेल्यावर बाजारात फिरताना तुमचे हातपाय दुखत नव्हते का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथे फक्त नाटक करता. मला सांगा, तुमची मुलगी तुम्हाला आयुष्यभर तिच्याकडे ठेवून घेणार आहे का? आणि असे असेल तर सांगा तिला आणि जाऊन राहा तिच्या घरी आणि ठेवून घे म्हणाव तिला आईला सासरी. त्यानंतर रंजना रोहितला म्हणाली, मी सांगते ना, नक्कीच तुमच्या बहिणीने यांचे कान भरले असतील, म्हणूनच त्यांची तिथे 2 दिवसापेक्षा जास्त दिवस राहण्याची हिंमत झाली. आधीच कार्तिकीताई ईशाच्या घरी रोहित त्यांच्याशी जो काही वागला त्यामुळे दुःखी होत्या आणि आता घरी येता सुनेचे टोमणे ऐकून त्यांचे रडून खूप हाल झाले होते. इकडे ईशाला आई उपाशी गेल्यामुळे आणि भाव आईशी ज्या पद्धतीने वागला बोलला याचे खूप वाईट वाटत होते आणि भावाचा रागही आला होता. म्हणून याचा जाब विचारण्यासाठी तिने माहेरी जाण्याचे ठरवले आणि काही वेळातच ती तिच्या नवऱ्यासह माहेरी पोहोचली. तिला पाहून रंजना म्हणाली, घ्या आली बघा, आता यांना कोणी बोलवलं आहे म्हणून नवऱ्याला घेऊन आले आहेत. अहो ताई, तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही? तुमच्या आईला इथे येऊन 1 दिवसही झाला नाही की लगेच तुम्ही आलात. तुम्ही एक काम करा, तुमच्या आईला तुम्ही कायमची तुमच्या सासरी घेऊन जा, म्हणजे तुम्हाला इकडे यायला त्रास नको आणि आमची डोकेदुखीही कायमची जाईल. ईशा म्हणाली, वहिनी तू असे का बोलत आहेस? आज दादा सुद्धा आईशी असाच उद्धटपणे काहीही बोलत होता. तुम्ही काय समजले आहे माझ्या आईला? आणि वहिनी तू आईसोबत नेहमीच अशीच वागतेस का? तिथेच रंजनाचा मुलगा रवी उभा होता. तो म्हणाला, आत्या मम्मी तर नेहमी आजीला रागवत असते, त्यात काय नवीन आहे? त्याचे बोलणे ऐकून रंजनाने रवीला चिमटा काढला. ती म्हणाली, तुला मध्ये बोलायला कोणी सांगितले होते? हे नक्कीच तुला तुझ्या आजीने शिकवले असेल. चल जा तुझ्या खोलीत, नाहीतर हातपाय तोडून हातात देईल. रवी तेथून रडत निघून गेला. ईशा म्हणाली, वहिनी लहान मुले निरागस असतात, ते कधीच खोटे बोलत नाहीत. तो रोज जे काही पाहतो तेच बोलतात. आणि विशेष म्हणजे मी असे ऐकले होते की सासू सुनेवर बंधने घालत असते, पण इथे तर उलटी गंगा वाहत आहे. माझ्या आईचे येणे जाणे, तिने साडी नेसायची की ड्रेस घालायचा, तिने काय खायचे काय नाही हे सर्व आता तू ठरवणार आहेस का? हद्द झाली तुझी. आणि वहिनी हे विसरू नकोस की ती तुझी सासू आहे, तू तिची सासू नाही. आणि दादा तू माझ्या घरी येऊन आईसोबत जे काही वागलास ते योग्य होते का? इथे वहिनी आईला कशी बोलत आहे तरी सुद्धा तू मूग गिळून गप्प बसला आहेस. मला समजत नाही की या घरात नक्की काय चालू आहे. बाबा काय केले, घराचा कायापालट झाला. ईशाच्या नवऱ्याने जयने सुद्धा रोहितला समजावले. तो म्हणाला, रोहित दादा माझे तुमच्यामध्ये बोलणे योग्य नाही, पण तुम्ही आईसोबत खूप कठोर वागत आहात हे तर योग्य नाही ना. अहो शेवटी त्या तुमच्या आई आहात, त्यांना तुम्ही घरामध्ये जी काही वागणूक देता ती काही योग्य नाही. रोहित काही बोलणार त्याआधी रंजना म्हणाली, हे बघा भाऊ, आमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष घालण्याची काही एक गरज नाही. तुमच्या घरी तुमची बायको तिच्या सासू सासऱ्यांसोबत कशी वागते हे विचारायला आम्ही येतो का? आणि आम्ही आमच्या सासूला कसे ठेवतो याच्याशी तुमचा काय संबंध आहे? आणि जर एवढीच काळजी वाटत आहे तर घेऊन जा ना डोकेदुखीला तुमच्या घरी, नाहीतर इथे तरी तिचा काय उपयोग आहे? रंजनाचे बोलणे ऐकून जय पुढे काही बोलला नाही. पण आज कार्तिकीताईंची सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यांनी रंजनाच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या,
आज मला माझाच राग येत आहे की मी तुला या घरचे सून म्हणून का पसंत केलं. अगं माझ्या जावयाला उलट उत्तर देतेस. तुझी लायकी तर आहे का त्यांच्यासमोर उभे राहण्याची. माझ्या मुलीचा मोठेपणा बघ. ती मला बाजारामध्ये तुम्हा लोकांसाठी गिफ्ट आणण्यासाठी घेऊन गेली होती. 3,000 रुपयाची साडी घेतली आहे तिने तुला, तू आणि तुझा हा नवरा. ईशा माहेरी आल्यावर साडीचे तर सोड, पण साधी चोळी बांगडीही करत नाहीत. असो, सणामुळे बाजारात आज खूप गर्दी होती, त्यामुळे मला घरी यायला उशीर झाला आणि मी तू सांगशील तसे वागायला बांधील नाही, हे लक्षात ठेव. आजपर्यंत मी गप्प बसले कारण तुझ्याशी वाद घालून मला माझ्या मुलाचा संसार मोडायचा नव्हता. अगं बाहेर जाऊन जग बघ. लोक आपल्या सुनेला त्यांच्या घरातील नियम कायदे शिकवून तिच्यावर बंधने लादतात, पण मी तुझ्यासोबत तसे काहीही केले नाही. खरे तर सुनेला मुलीसारखं मानले. इथे चूक झाली माझी. तू सांग, आजपर्यंत मी तुझ्यावर कधी सासूगिरी केली आहे का? पण तरीही तू माझ्यावर हक्क गाजवत राहिलीस. खरे तर मला असे वाटते की मी माझ्या मुलांना संस्कार देण्यात कमी पडले, कारण संस्काराची गरज फक्त सुनेलाच नाही तर मुलाला सुद्धा असते. एखादी मुलगी लग्न होऊन सासरे आल्यानंतर तिच्या पायात संस्कार आणि रूढी परंपरेच्या बेड्या घातल्या जातात, पण मुलगा मात्र लग्नानंतरही तसाच राहतो. थोडक्यात काय तर सून आणि मुलगा दोघांनाही लग्न झाल्यावर घरातल्या माणसांशी आपण कसे बोलले पाहिजे, वागले पाहिजे याची जाण असली पाहिजे. आणि काय रे रोहित, तुझे लग्न झाले, बायको आली म्हणजे आईची गरज संपली का? म्हणून तू बायकोला घाबरून मला त्रास देतोस. मी बोलत नाही, सर्व काही सहन करते. याचा अर्थ असा तर होत नाही की तुम्हाला मी घाबरते. आणि काय रंजना, सुनेने सासूला नियमाच्या जाळ्यात अडकवणे हे योग्य आहे का? उद्या तुझी भावजय तुझ्या आईसोबत अशी वागली तर ते तुला चालेल का? मी तुला सूट काय दिली म्हणून तू मला माझ्या मुलीसमोर, जावयासमोर काहीही बोलशील? रोहित म्हणाला, आई तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची? विसरू नकोस, या घराची सर्व जबाबदारी ती सांभाळते. त्याचे बोलणे ऐकून कार्तिकीताईंनी रोहितच्या कानशिलात भडकावली आणि म्हणाल्या, याला तू जबाबदार म्हणतोस? मला सांग, तुम्ही दोघे घरासाठी काय खर्च करता? वरच्या 3 खोल्याचे भाडे येते, त्यातून घर खर्च चालतो. माझी मुलगी आणि जावई इथे कधीतरीच येतात, पण तुझी सासू तर इथे येते आणि 2-3 महिने या घरातून हालत नाही. मग माझ्यावर किंवा माझ्या मुलीवर तुम्ही काय खर्च करता? मी आता गप्प बसणार नाही. हे घर माझे आहे, जे तुम्ही दोघांनी माझ्याकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले आहे. रोहित, आता मला स्वतंत्र जगायचं आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे. कुठवर मी तुझ्या बायकोच्या तालावर नाचत राहू? आता मी माझ्या मर्जीने राहणार आहे, कारण हे घर आणि संपत्ती माझी आहे. जर तुम्हाला माझ्या नियमानुसार चालायचे असेल, वागायचे असेल तरच तुम्ही इथे राहा, नाही तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता. ईशा म्हणाली, आई शांत हो, रागामध्ये घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. रंजना म्हणाली की बघा, आग लावून आता विझवण्याचा प्रयत्न करत आहे. अहो भाऊ, तुम्ही तुमच्या बायकोला इथून घेऊन का जात नाही? तुम्ही आल्यामुळेच आज हे भांडण झाले आहे. बहुतेक आमची प्रॉपर्टी बघून तुमच्या मनामध्ये लालच निर्माण झाला आहे, म्हणूनच आमच्या घरातील भांडणे पाहत थांबला आहात. कार्तिकी ताई म्हणाल्या, खबरदार रंजना, यापुढे एक शब्द जरी बोललीस तर. रोहित, समजावून सांग तुझ्या बायकोला, नाही तर धक्के मारून तिला मी या घराबाहेर काढेल. खरे तर माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या समोर थांबण्याची सुद्धा लायकी नाही. आणि ईशा, पाहिलेस का बाळा तू यांची कांड? तू यांची कड घेऊन बोलत होतीस, पण हे लोक तेवढ्या लायकीचे नाहीत. रोहित हळू आवाजात म्हणाला, शांत हो रंजना, आई रागात आहे. जर तिने टोकाचा निर्णय घेतला तर मग आपले खूप अवघड होईल. आणि हो, दाजींना काही बोलू नकोस. तुला ठाऊक आहे ना, ते पेशाने वकील आहेत. रंजना मोठ्या आवाजात म्हणाली, अरे वकील असतील ते त्यांच्या घरी, आपल्या घरच्या गोष्टीमध्ये ते हस्तक्षेप कसे करू शकतात? आणि विसरू नका, माझे वडील सुद्धा कधी काळी वकील होते. आता मी ही बघतेस हे लोक माझे काय वाकडे करतात. कार्तिकी ताईंनी रंजनाचा हात पकडला आणि तिला दरवाजापर्यंत ओढत घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू आताच्या आता निघ माझ्या घरातून. तुम्ही दोघांनी माझी जी काही फसवणूक केली, मला जी काही वागणूक दिली, त्यामुळे मी तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकते.
एवढे बोलून त्यांनी पटकन पोलिसांना फोन लावला आणि आपला मुलगा आणि सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. जय आणि ईशा कार्तिकी ताईंना खूप समजावत होते, पण त्या मात्र आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या नवऱ्याची या समाजामध्ये खूप इज्जत आहे. जर हे दोघे जर कुठे भटकताना दिसले तर लोक नावं ठेवतील. त्यामुळे मी या दोघांसोबत इतकेही कठोर वागणार नाही जितके ते माझ्याशी कठोर वागले. मी यांच्यासोबत राहणार नाही, पण वरच्या मजल्यावरील 2 खोल्या यांना राहायला देईल. पण त्यांना त्या 2 खोल्यांचे भाडे द्यावे लागेल आणि त्यांचे मागच्या बाजूनेच येणे जाणे होईल. आणि यापुढे जर या दोघांनी मला कधी मोठ्या आवाजात बोलले किंवा मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर मी यांना त्या घराबाहेर काढेन. आज कार्तिकीताईंचे रूप पाहून ईशा आणि जय देखील चकित झाले होते, पण तरीही रंजनाचा राग काही कमी झाला नव्हता. रोहितने तिला खूप समजावले. तो म्हणाला, आईने जर आपल्याला हाकलून लावले तर तुला ठाऊक नाही आपल्याला भाड्याची 1 रूम घेऊन राहायला किती खर्च येईल आणि वरून लोक आपल्यावर थू थू करतील ते सगळे. ही गोष्ट आजपर्यंत लोकांना ठाऊक नव्हती. ती जर आपण भाड्याने राहू लागलो तर लोकांना लगेच समजेल ग रंजना, आता तरी शहाणी हो. शेवटी रंजनाला जयचे बोलणे ऐकावे लागले आणि दोघांना आपले सर्व सामान वरच्या खोलीमध्ये घेऊन जावे लागले. आता रोहित दर महिन्याला आईला 2 खोल्यांचे भाडे देतो. हळूहळू जेव्हा रंजनाला सर्व संकटाला सामोरे जावे लागले आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः पेलणे शक्य झाले नाही, तेव्हा तिने तिच्या आई-वडिलांकडे मदत मागितली. तेव्हा वडिलांनी तर तिला मदत करण्यास साफ नकार दिला आणि तिच्या आईने तर अशी पलटी मारली की आपल्याला एक रंजना नावाची मुलगी आहे याचा जणू त्यांना विसर पडला. त्यामुळे रंजनाला आता चांगले समजले की या जगात कोणीही कोणाचे नसते. जर वेळ चांगली असेल तर सर्व माणसे आपली असतात, पण वाईट वेळ कोणीही साथ देत नाही. पण ज्या सासूवर तिने बंधने लादली होती तिने तर कधीच तिला कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नव्हता, पण तिच्या सख्ख्या आईने मात्र तिला खरे रंग दाखवले होते. आता कार्तिकी ताई एकट्या आनंदाने जगत होत्या. त्यांनी घरातील सर्व कामांसाठी एक कामवाली बाई ठेवली होती. कार्तिकी ताईंची मुलगी आणि जावई सुद्धा त्यांची विचारपूस करण्यासाठी अधूनमधून घरी यायचे. कार्तिकी ताईंनी आपल्या संपत्तीमधील काही हिस्सा अनाथ आश्रमला दान केला आणि शिल्लक राहिलेल्या संपत्तीचे 2 समान भाग केले. त्यातील एक हिस्सा त्यांनी आपल्या नातवाच्या म्हणजे रवीच्या नावे केला आणि दुसरा हिस्सा आपल्या मुलीला दिला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.